नमस्कार. राज्यशास्त्र या विषयामधला संघ, राज्य व राज्यक्षेत्र हा टॉपिक आज आपण थोडक्यात बघणार आहे. त्यामध्ये आज आपण बघणार आहे कलम 1, कलम 2 आणि कलम 3. हे कलम आपल्या संविधानातले आहेत. त्यामध्ये काय लिहिलंय ते आपण आता बघूया. कलम 1 मध्ये लिहिलंय की इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ आहे. म्हणजेच इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे इंडिया आणि भारत असे दोन्ही नावं कलम 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कलम 2 आपल्याला काय सांगतो तर संसद एखाद्या राज्याचे भारतात सामीलीकरण करू शकते किंवा नवीन राज्याची स्थापना करू शकते. म्हणजे एखाद्या राज्याचं भारतात आपण त्याला सामावून घेऊ शकतो, पण हा जो भूभाग आहे तो भारताचा भाग नसावा. म्हणजे आधी तो भारतात नाही आहे आणि आपण आता त्याला नव्याने सामील करतोय, तो भाग असा असावा. आणि जर असा भाग भारतात सामील करून घ्यायचा असेल तर तो कलम 2 नुसार करता येईल. म्हणजे जो भूभाग भारताचा नाही त्याला आपल्याला भारतात सामील करून घ्यायचा असेल तर तो आपण कलम 2च्या अंतर्गत करू शकतो. पुढे जाऊया कलम 3 मध्ये. संसद भारतात नवीन घटक राज्यांची निर्मिती करू शकते. एका घटक राज्याचा प्रदेश दुसऱ्या घटक राज्यात समाविष्ट करून घेणे. म्हणजे आधीच हे राज्य प्रेझेंट आहेत, एकाचा प्रदेश दुसऱ्या राज्यात सामावून घेणे किंवा 2 किंवा 3 राज्यांच्या प्रदेशातून नवीन राज्य निर्माण करणे. हे राज्य ऑलरेडी एक्झिस्ट करतात, त्यातल्या 2 किंवा 3 राज्यांच्या प्रदेशातून आपण एक नवीन राज्य निर्माण करतो. एखाद्या राज्याचा भूभाग वाढविणे किंवा कमी करणे. ठीक आहे, एखाद्या राज्याची टेरिटरी असेल ती कमी करणे किंवा जास्त करणे. म्हणजे राज्यांचा सीमा बदलवणे आणि नावांमध्ये बदल करणे. आपण हा प्रकार नेहमी बघतो की नावांमध्ये बदल झालेला आहे. ठीक आहे, हे आपण कुठे बघतो तर कलम 3च्या अंतर्गत हे आपण झालेलं बघतो. हे वरील सर्व अधिकार आहे हे संसदेला कलम 3 नुसार आहेत. तर या काही गोष्टी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत कलम 1, 2, 3 मधल्या, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की कलम 2 मध्ये जो भूभाग भारताचा नाही त्याला जर आपल्याला सामील करून घ्यायचं असेल तर तो कलम 2 प्रमाणे केला जाईल. आणि अस्तित्वात असलेले जे राज्य आहे त्यांचा एक प्रदेश, त्यांच्यामधला काही प्रदेश दुसऱ्या राज्यात सामावून घेणे किंवा 2 किंवा 3 राज्यांच्या प्रदेशातून नवीन राज्य निर्माण करणे, एखाद्या राज्याचा भूभाग वाढविणे किंवा कमी करणे किंवा सीमांमध्ये बदल करणे, नावात बदल करणे, हे सगळं कलम 3च्या अंतर्गत शक्य आहे.